बिटकॉइनने 1,00,000 अमेरिकन डॉलरचा उच्चांक गाठलेला आहे. तर 2025 मध्ये या बिटकॉइन्स मध्ये आपण गुंतवणूक करायची नाही या संदर्भात माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ आहे. 2025च्या वर्षाअखेरीपर्यंत या बिटकॉइनची किंमत किमान $2,00,000 अशी जाणार आहे अशी माहिती ही बर्नस्टीन रिसर्च यांनी दिलेली आहे. हे केवळ तुमच्या माहिती करता आहे. याच्यामध्ये आम्ही गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सल्ला देत नाही आहोत. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सगळ्यात लोकप्रिय करन्सी बिटकॉइन ही 5 डिसेंबर 2024 ला सगळ्यात अधिक उच्चांक म्हणजे 1,00,000 अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचलेली आहे. भारतीय रुपयांमध्ये जर हा आकडा बघायचा झाला तर तो 87 लाख रुपये इतका आहे. हा ऐतिहासिक उच्चांक त्याने 2024 ला गाठलेला आहे. म्हणजेच एक बिटकॉइन म्हणजे 1,00,000 अमेरिकन डॉलर म्हणजे 87 लाख भारतीय रुपयामध्ये हा उच्चांक गाठलेला आहे. 2009 ला बिटकॉइनची सुरुवात झाली होती आणि 2011च्या जूनला याची किंमत $11 वर पोहोचली होती. बर्नस्टीन रिसर्चचे विश्लेषक गौतम छुगानी यांनी एका त्यांच्या माहितीमध्ये लिहिलेले आहे की $1,00,000 ही एका बिटकॉइनची किंमत हा म्हणजे काही पूर्ण उच्चांक नाही, तर हा उच्चांक साधारण $2,00,000 अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. प्रश्न असा आहे की या इतक्या काही दिवसांमध्येच बिटकॉइनने एवढा तेजीचा उच्चांक का गाठला आहे आणि 1,00,000 अमेरिकन डॉलरचा स्तर पार केला आहे आणि येत्या 2025च्या वर्षाअखेरीपर्यंत ही साधारण $2,00,000 अमेरिकन डॉलर पर्यंत हा उच्चांक गाठणार आहे. परंतु बिटकॉइन मध्ये निवेश करण्यापूर्वी आपल्याला जाणून घ्यायचे आहे की भारतामध्ये हे बिटकॉइन्स कायदेशीर आहेत की बेकायदेशीर आहेत आणि आपण यामध्ये गुंतवणूक करू शकतो की नाही. तुम्हाला तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही आजच्या एपिसोडमध्ये देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक हे कोणाला तरी माहिती देऊ शकतं हे लक्षात असू द्या. सगळ्यात आधी बघूया की बिटकॉइन मध्ये झालेल्या सगळ्यात जास्त तेजीबद्दल. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा गुंतवणूकदारांमध्ये अति उत्साही वातावरण निर्माण झाले होते. त्याचं कारणही असं आहे की त्यांनी बिटकॉइन निवेशकांना क्रिप्टोकरन्सीसाठी अनुकूल कायदेशीर वातावरण निर्माण करण्याची शाश्वती दिली. क्रिप्टोकरन्सीचा हा उच्चांक सुद्धा ट्रम्पद्वारा दिलेल्या डिजिटल संपत्तींना समर्थन करते आणि अमेरिकेला एक अनुकूल वातावरण आणि स्पष्ट नियम सोबत क्रिप्टो करन्सीमध्ये बदल करण्याचीही शाश्वती देते. पाहूया भारतामध्ये बिटकॉइनची आताची कायदेशीर स्थिती काय आहे. भारतामध्ये क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज गुंतवणूकदार अधिक प्रमाणात क्रिप्टोकरन्सी हे खरेदी करत आहेत, विक्री करत आहेत आणि होल्डवर सुद्धा ठेवत आहेत. भारत सरकारने क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेक करन्सीमधून फायदे घेणाऱ्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवण्याचे आदेश दिलेले आहेत. सरकार व्हर्च्युअल डिजिटल असेट्स मधून किमान 30% लाभकर वसूल करत आहेत. बिटकॉइन सोबत दुसरे क्रिप्टोकरन्सी व्हर्च्युअल डिजिटलच्या अंतर्गत येतात. यासोबत व्हर्च्युअल डिजिटल असेट्स मध्ये 10,000 किंवा त्यापेक्षा अधिक देवाणघेवाण असेल तर 1% व्याज त्यावर कापला जातो. तसेच टीडीएस सुद्धा वसूल केले जाते. परंतु सरकारचे क्रिप्टोकरन्सीवर कोणतेही अध्यादेश, कायदे, अधिसूचना किंवा कोणतेही निर्देश नाही. लोकांचे मान्य आहे की क्रिप्टोकरन्सी हे साधारण गुंतवणूकदारांसाठी खूप कठीण आहे. हॅकर्सद्वारा कोणत्याही अकाउंटमधून क्रिप्टोकरन्सी उडवण्याची सुद्धा खबर ऐकण्यामध्ये येत आहे. क्रिप्टोकरन्सीच्या किमतीच्या चढ उतारामुळे गुंतवणूकदारांना खूप नुकसान सहन करावे लागत आहे. म्हणजेच क्रिप्टोकरन्सीला घेऊन गुंतवणूकदारांच्या पैशांच्या सुरक्षिततेसाठी खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत. याचे उत्तर सरकारला देणे गरजेचे आहे. तर हे प्रश्न अशा प्रकारे आहेत. भारतामध्ये क्रिप्टोकरन्सीच्या कारभारावरती पैसे लावणे हे कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे? क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे? जर भारतामध्ये पेट्रोलचा कारभार होत आहे, लोक क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे लावत आहेत आणि कुठपर्यंत एक्सचेंज काम करत आहे हे माहिती असणे गरजेचे आहे. हे सर्व कायद्याच्या अंतर्गत होत आहेत का? क्रिप्टोकरन्सी हे कमोडिटी किंवा एक ऑप्शन किंवा फ्युचर ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे याचे स्पष्टीकरण दिले जावे. भारतामध्ये शेअर मार्केटचे रेग्युलर सेबी आहेत, बँकिंग सिस्टमचे रेग्युलेटर आरबीआय आहेत. तर मग क्रिप्टोकरन्सीचे रेग्युलेटर कोण आहेत? जर क्रिप्टोकरन्सीमध्ये कोणताही फ्रॉड झाला तर कोणाला संपर्क केला जावा किंवा कोणाकडे तक्रार केली जावी? पाहायला गेले तर जितकेही इन्व्हेस्टमेंटच्या प्रोडक्ट्स आहेत त्या सगळ्यांना घेऊन संबंधित रेग्युलेटर आणि सरकारद्वारा लोकांना जागरूक केले जात आहे. इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोडक्शन फंड अथॉरिटी हे लोकांना पैशाच्या बाबतीत जागरूक करण्यासाठी फंडिंग करतात. सेबी, आरबीआय
IRDA, PFRDA, फायनान्स मिनिस्ट्री हे सुद्धा जनतेला जागरूक करत आहेत. मग साधारण लोकांना क्रिप्टो करन्सीला घेऊन जागरूक करण्याचा प्रयत्न होत आहे का? या दरम्यान मोदी सरकार काही दिवसांपासून क्रिप्टो करन्सीवरती कायदे बनवण्याचा विचार करत आहेत. या संबंधित विधेयक संसदमध्ये जारी करण्याची गोष्ट करत आहेत. भारताचे वित्तमंत्री निर्मला सीतारामनने माहिती दिली आहे की ही संसदमध्ये क्रिप्टो करन्सीचे विधेयक ठेवण्यासाठी कॅबिनेटची मंजुरीची आम्ही वाट बघत आहोत. त्यांनी सांगितले आहे की संसदमध्ये विधेयक ठेवण्यासाठी कॅबिनेट मंजुरी असणे हे आवश्यक आहे. तुम्हाला माहिती देत आहोत की काही वर्षांपूर्वी इकॉनॉमिक अफेअर्स सचिवांनी क्रिप्टो करन्सीवरती आणि मंत्रिमंडळाने फायनल मध्ये आपले रिपोर्ट सरकारला दिले होते. या रिपोर्टमध्ये क्रिप्टो करन्सी सारखे वरचे आहेत त्यामध्ये विभिन्न मुद्दे स्पष्ट स्वरूपात मांडले आहेत. तसेच त्याच्यावर काय कारवाई केली आहे याची शिफारस सुद्धा त्यांनी केलेली आहे. रिपोर्टमध्ये सरकारद्वारा व्हर्च्युअल करन्सीला सोडून सगळे प्रायव्हेट पर्सनल करन्सीवरती रोख लावण्याची मागणी केलेली आहे. परंतु तरी अजून घट्ट करण्यासाठी भारत सरकारचे वर्तन काही लोकांना स्पष्ट दिसत नाहीये. इकडे दुसरीकडे भारतीय रिझर्व्ह बँक देशामध्ये होणाऱ्या परिस्थितीच्या कारभारावरती सारखी चिंता दर्शवत आहे. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक कशी कराल आता आपण हे पाहूया. जर एवढं सगळं जाणूनही तुम्हाला क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करायची असेल आणि तुम्हाला क्रिप्टो करन्सी गुंतवणूक करून खरेदी किंवा विक्री करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला करन्सी एक्सचेंजमध्ये खातं उघडणे हे गरजेचे आहे. भारतासह इतर कोणत्याही देशामध्ये तुम्हाला बिटकॉइन्स खरेदी करण्यासाठी खाते ओपन करू शकता. क्रिप्टो करन्सीमध्ये खाते उघडण्यासाठी तुम्हाला KYC डॉक्युमेंटसह बचत खात्यांची माहिती देणे सुद्धा गरजेचे आहे. तुम्हाला मी एक सांगते की बिटकॉइन हे पर्च्युअल म्हणजेच डिजिटल याचाच अर्थ आभासी मुद्रा आहे. आता आभासी मुद्रा म्हणजे काय तर ही अशी मुद्रा आहे की जी करन्सी ना तुम्ही बघू शकता ना तुम्ही वापरू शकता आणि याचे कोणतेही भौतिक रूप नाही आहे. ही केवळ इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये स्टोअर होते आणि म्हणूनच ह्याची किंमत जोरदार वाढत आहे. आणि आता असे दृश्य आहे की जगात सगळ्या करन्सीच्या मुकाबल्यामध्ये बिटकॉइन्स हे सगळ्यात मूल्यवान करन्सी बनली आहे. याचे कारण असे आहे की गुंतवणूकदार हे अधिकाधिक त्याची खरेदी करत आहेत. परंतु बिटकॉइनने तुम्ही इलेक्ट्रॉनिक रूपामध्येच किंवा सेवांमध्येच त्याची देवाणघेवाण करू शकता. म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीनुसारच तुम्ही त्याची देवाणघेवाण करू शकता. कृपया पुन्हा एकदा लक्षात घ्या की हा व्हिडिओ तुमच्या फक्त माहिती करता आहे. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला कुठल्याही बिटकॉइनमध्ये किंवा क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा कोणताही सल्ला देत नाही आहोत. तर बी युअर मनी मॅनेजर मध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही या बिटकॉइन्समध्ये गुंतवणूक करणार आहात की नाही हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कळवा आणि या संदर्भात काही कोणतेही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. पैशा संबंधी किंवा गुंतवणूक संबंधी तुम्हाला कोणताही व्हिडिओ हवा असेल तर त्या संदर्भाची माहिती तुम्ही आम्हाला सांगा. आम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला नक्कीच आवडेल.